गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. बजेटच्या अनुषंगाने आहे जे आत्ताच 1 तारखेला 1 फेब्रुवारीला केंद्र सरकारचं बजेट आपल्या सगळ्यांसमोर आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण देशभरामध्ये मंत्री असतील, खासदार असतील, त्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये आणि प्रभारी जिल्ह्यांमध्ये ही प्रेस घ्यायला लावलेली आहे. आणि जळगाव आणि संभाजीनगर हे माझ्याकडे देण्यात आलेलं आहे, म्हणून आज त्या अनुषंगाने आज आपल्या सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे. आणि सर्वात आधी मी या बजेटच्या याची प्रेसची सुरुवात अशी करेल की हे बजेट जे आता आलेलं आहे ते युवकांना एक केंद्रबिंदू समजून हे बजेट पेश केलं गेलेलं आहे, म्हणजे सादर झालेलं आहे. आणि मी स्वतः युवा आणि क्रीडा मंत्रालयाचे मंत्री असून माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की बजेटच्या सुरुवातीलाच फायनान्स मिनिस्टरने हा उल्लेख केला की आदरणीय प्रधानमंत्रींच्या नेतृत्वाखाली युवकांच्या माध्यमातून हा देश आपला विकसित बनला पाहिजे, म्हणून युवकांच्या सगळ्या योजनांना कसं आपण पुढे घेऊन जाऊ शकतो या अनुषंगाने या बजेटमध्ये सगळ्या गोष्टी आणल्या गेलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघितलं असेल की ह्या वेळेसच्या बजेटमध्ये असं एकही सेक्टर सुटलेलं नाही आहे की त्या सेक्टरमध्ये आपली ग्रोथ होताना दिसत नाही आहे, म्हणजे ग्रोथ होताना दिसते आहे. त्याच्यासाठी भरपूर पैसा पण सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी पण ह्या बजेटमध्ये खूप मोठी तरतूद केलेली आहे. आणि जे आपण विकसित भारतचं जे स्वप्न बघतो आहे की 2047मध्ये आपला देश हा विकसित झाला पाहिजे आणि आत्मनिर्भर बनला पाहिजे. कारण की जी काही परिस्थिती आज आपण ग्लोबली बघतो आहे की कशा पद्धतीने आज संपूर्ण जगभरातल्या वेगळ्या देशांचं बऱ्याचशा गोष्टी बदलताना दिसत आहेत. म्हणून भारताला भविष्यामध्ये कोणावर अवलंबून राहता कामा नये. भारत स्वतः तेवढा सक्षम झाला पाहिजे, म्हणून आत्मनिर्भरता अजेंडा घेऊन, मिशन घेऊन आपण विकसित भारत आपला 2047 पर्यंत कसं बनवू शकतो त्या अनुषंगाने या बजेटमध्ये सगळ्या गोष्टी आणल्या गेलेल्या आहेत. सुरुवात मी याच्यापासून करेल, जसं युवकांचा मुद्दा मी इथे सांगितलं की 12 जानेवारीला जे दिल्लीमध्ये विकसित भारत यंग लीडर डायलॉग्सची जी कॉन्फरन्स 4 दिवसाची जी घेण्यात आली, ज्यामध्ये 4 दिवसाचा कार्यक्रम होता. देशभरातनं प्रत्येक राज्यामधनं 3000 मुलांना तिथे सिलेक्ट केलं गेलं होतं 50 लाख मुलांमधनं. आणि जे 3000 मुलं होते त्यांनी आदरणीय प्रधानमंत्री साहेबांसोबत जे विकसित भारतला घेऊन जे प्रेझेंटेशन दिलं गेलं आणि त्याच्यात सगळेच विषय होते. कृषी होतं, त्याच्यानंतर आपल्या देशातल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात असेल, क्रीडाच्या संदर्भात असेल, त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात असेल, स्टार्टअप असेल, सेमीकंडक्टर असेल, या सगळ्या विषयांना घेऊन जे काही प्रेझेंटेशन यूथकडनं दिलं गेलं त्या प्रेझेंटेशनमधले मुद्दे या बजेटमध्ये सुद्धा घेतले गेलेले आहेत. त्यांच्या विचारांना घेतलं गेलेलं आहे की जेणेकरून जी येणारी पुढची पिढी आहे ही पिढीच्या विचारांनी आपला देश हा विकसित बनेल या अनुषंगाने हे बजेट पुढे केलं गेलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं की कृषी क्षेत्रामध्ये आपण बघू शकतो की ॲग्रिकल्चर सेक्टर हे आपल्या देशासाठी फार महत्त्वाचं सेक्टर आहे. आपल्या जिल्ह्यासाठी असेल किंवा राज्यासाठी खूप महत्त्वाचं सेक्टर आहे. म्हणून ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आपण AIच्या मदतीने कसं अजून ॲग्रिकल्चर सेक्टर चांगलं अजून कसं मजबूत बनवू शकतो की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एक चांगला सपोर्ट मिळू शकतो की जेणेकरून त्यांचं उत्पादनमध्ये चांगली वाढ होऊ शकते, क्वालिटीमध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट होऊ शकतो, एक्सपोर्ट क्वालिटीचा माल ते उत्पन्न करू शकतात, जेणेकरून त्यांना 2 रुपये जास्त मिळतील, म्हणजे भाव चांगला मिळू शकतो. त्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे ते सरकारच्या योजनेच्या माध्यमातून आणि FPOच्या माध्यमातून फार्मर प्रोड्युसिंग कंपनी ज्या आहेत त्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर कसं आपण गाव पातळीवर पण कसं मजबूत करू शकतो यासाठी सुद्धा
सुद्धा या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. फिशरी असेल, डेअरी प्रोडक्ट्स असतील, यामध्ये भरघोस यावेळेस निधीची तरतूद करण्यात आलेली आहे की जेणेकरून ॲग्रिकल्चर सेक्टर सुद्धा हे पुढे गेलं पाहिजे. दुसरं जे सेमी कंडक्टर आहे, कारण की आज आपण बघतो की प्रत्येक गोष्टीमध्ये आज सेमी कंडक्टरचा वापर होतोय. टेक्नॉलॉजी जशी जशी वाढते आहे तसं सेमी कंडक्टरची पण डिमांड आपल्या इंडस्ट्रीजमध्ये वाढत चाललेली आहे. आणि जे रॉ मटेरियल किंवा जे आपण शीप वगैरे जे आणतो, आज आपण बाहेरून आतापर्यंत आणत होतो किंवा इम्पोर्ट करायची आपल्याला गरज पडत होती. म्हणून आता सरकारने तो पुढाकार घेतलेला आहे की भारतामध्ये आपण सेमीकंडक्टरची इंडस्ट्रीज कशी ग्रो करू शकू की जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला इम्पोर्ट करायची गरज पडणार नाही. आपण स्वतः त्याचं उत्पादक बनून दुसऱ्या देशांमध्ये आपण त्याचं एक्सपोर्ट करू. पण आपल्याला लागणाऱ्या ज्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या सेक्टरमध्ये सेमीकंडक्टरला आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. तर जवळपास 40,000 करोड रुपये त्याच्यासाठी सरकारने याच्यामध्ये मंजूर केलेले आहे. त्याचबरोबर आपला भारत देश हा फार्मा इंडस्ट्रीजसाठी खूप फेमस आहे आधीपासून, की आपण मेडिसिनमध्ये बऱ्याचशा देशांना सुद्धा आपण इथून एक्सपोर्ट आपण करतो. कोविडमध्ये पण बघितलं आपण, वॅक्सिनसुद्धा इथे प्रोव्हाइड केली बाकीच्या देशांमध्ये. तर बायोफार्माचे सेंटर क्लस्टर त्याची सुद्धा याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे की बायोफार्मा क्लस्टर पण आपण इथे कसे निर्माण करू शकू की जेणेकरून अजून आपण मेडिकल सेक्टरमध्ये पुढे जाऊ शकतो. त्याच पद्धतीने मेडिकल टुरिझमचं हब पण आपण कसं तयार करू शकू याच्यावर सुद्धा सरकारचा खूप मोठा भर आहे. याचं मेन कारण हे आहे की ज्या काही ट्रीटमेंट आपल्या देशामध्ये म्हणजे कमी दरामध्ये होत आहेत त्या बाहेरच्या देशांमध्ये होत नाही. तर टुरिझमचा एक त्याला माध्यम बनवून आपण चांगल्या व्यवस्था मेडिकलच्या कशा उभ्या करू शकतो की जेणेकरून आपल्या देशातलं पण टुरिझम वाढेल. मेडिकल सेक्टरमध्ये चांगले ट्रीटमेंट इथे दिल्या जातील, चांगले फॅसिलिटीचे हॉस्पिटल इथे उभे केले जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जो बाहेरचा देशातला येणारा पैसा आहे तो आपल्या देशाच्या इकॉनॉमिक ग्रोथसाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करू शकेल. म्हणून याच्यासाठी मेडिकल टुरिझम हब उभारण्यासाठी सुद्धा ह्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली. तसंच हेरिटेजच्या प्रॉपर्टीज आहेत आपल्या जिल्ह्यात पण आहे, महाराष्ट्रामध्ये आहेत, देशभरामध्ये अशा अनेक प्रॉपर्टीज आहेत. त्याचंही मजबूतीकरण कसं करता येईल की ज्या माध्यमातून अजून याच्यामध्ये पण आपण टुरिझमला खूप मोठा वाव देऊ शकतो. आपली देशाची जी संस्कृती आहे, ती परंपरा आहे, ती टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पूर्ण जगासमोर आपण कसं घेऊन जाऊ शकतो की ज्याचा फायदा आपल्याला आपलं कल्चर किंवा आपली संस्कृती जपायला तर होईलच, पण त्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला सुद्धा एक आपण चांगलं एक एन्व्हायरमेंट आपण देऊ शकतो. आपल्या संस्कृतीबद्दल त्यांना सांगू शकतो आणि आपल्या लोकांसोबतच आपण जगभरातल्या लोकांना सुद्धा आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या ज्या काही हेरिटेज प्रॉपर्टीज आहेत त्याचं महत्त्व कसं होतं, त्याचं आर्किटेक्चर डिझाईन त्यावेळेसचं कसं होतं, कन्सेप्ट त्यावेळेसच्या कशा होत्या, या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती जगभरामध्ये पोहोचेल की जेणेकरून भारत देश जो एक संस्कृतीमुळे किंवा आपल्या भाषेमुळे आपल्या खानपानमुळे जो ओळखला जातो, आपल्या कल्चरमुळे जो ओळखला जातो, तो एक चांगल्या पद्धतीने अजून लोकांच्या समोर पोहोचेल की ज्या माध्यमातून आपलं अजून इथे टुरिझम सुद्धा वाढेल, पर्यटक इथे यायचं प्रमाण वाढेल आणि त्याचाही फायदा आपल्याला आपल्या इकॉनॉमिक ग्रोथसाठी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या माध्यमातून दिसू शकतो. रेल्वे विभागामध्ये पण आपण बघू शकतो की हाय स्पीड रेल्वेची सुद्धा इथे बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे की ज्यामध्ये 7 कॉरिडॉर मंजूर केलेले आहे की मुंबई पुणे आहे, पुणे हैदराबाद आहे, हैदराबाद बँगलोर आहे, बाकीचे पण अजून 7 आहे जे मी तुम्हाला प्रेस नोटमध्ये दिलं. पण आपल्या महत्त्वाच्या महाराष्ट्रासाठी की मुंबई पुणे हैदराबाद हा सेक्टर म्हणजे हा कॉरिडॉर घेण्यात आलेला आहे की ज्यामध्ये महाराष्ट्राचं सुद्धा ह्या कॉरिडॉरच्या माध्यमातून एक चांगल्या गतीने विकास होण्याची अपेक्षा आपल्याला ह्या माध्यमातून दिसते. जे Tier 2, Tier 3 सिटीज आहेत त्यासाठी 5,000 कोटीची वेगळी तरतूद सरकारने या बजेटमध्ये केलेली आहे. हे जे छोटे शहरं आहेत
त्यांना आपण इन्फ्रास्ट्रक्चर वाईज कसं मजबूत करू शकतो की जेणेकरून मोठ्या शहरांच्या तुलनेने आपले छोटे शहर पण त्याच कॉम्पिटिशनला येतील आणि चांगला फायदा तिथल्या स्थानिक लोकांना होऊ शकतो. एक नोकरीची ऑपॉर्च्युनिटी त्या माध्यमातून पुढे येताना आपल्याला दिसणार आहे. तर हा सुद्धा एक मोठा निर्णय झालेला आहे. आणि त्याचबरोबर त्या शहराला लागून अजून काही छोटे शहरं असतील तर त्याला सुद्धा त्या क्लस्टरमध्ये कसं इन्क्लूड करून घेता येईल यासाठी सुद्धा याच्यामध्ये आपलं तरतूद करण्यात आलेली आहे की म्हणजे क्लस्टर कन्सेप्ट सिटी डेव्हलपमेंटसाठी सुद्धा या बजेटमध्ये घेण्यात आलेला आहे. जे आपण स्मार्ट सिटी म्हणत होतो आज सुद्धा ती कन्सेप्ट आहे की स्मार्ट सिटीमध्ये आपलं संभाजीनगर आहे, त्याच्यानंतर पुणे आहे, नाशिक आहे, आपले शहरं आलेलेच आहे. पण स्मार्ट सिटीच्या खालोखाली आपल्याला Tier 2 Tier 3 सिटीचं पण डेव्हलपमेंट येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये या बजेटच्या माध्यमातून होताना दिसणार आहे की ज्यामध्ये आपल्या जिल्ह्याला सुद्धा याचा खूप मोठा फायदा होणार आहे. जवळपास 2 लाख लोकसंख्येचं जे शहर असेल ते शहर ह्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये येणार आहे. तर त्याचा सुद्धा आपल्याला फायदा आपल्याला होताना याच्यामध्ये दिसणार आहे. त्याच्यानंतर आयुषसाठी जसं मी हेरिटेजचं सांगितलं तर आयुष पण त्याच मागोमाग आहे की जे आयुष आपली पद्धत आहे की आयुर्वेदा जे आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदरणीय प्रधानमंत्रीजींच्या माध्यमातून प्रमोट केलं जात आहे आणि ते अजून ग्लोबल लेवलपर्यंत आपण कसं घेऊन जाऊ शकतो त्याच्यासाठी सुद्धा देशभरामध्ये आयुर्वेदाच्या माध्यमातून वेलनेस सेंटर आपल्याला कसे जास्तीत जास्त तयार करता येतील किंवा त्याचं प्रमोशन कसं वाढवता येईल की जेणेकरून आपण परत योगासनासोबत आयुर्वेदा ही पद्धत आपली खूप जुनी पद्धत आहे ती सुद्धा एक नॅचरोपॅथीच्या माध्यमातून किंवा या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून जगभरामध्ये आपण त्याचं प्रमोशन कसं करू शकतो किंवा लोकांपर्यंत कसं घेऊन जाऊ शकतो याचं सुद्धा प्रोव्हिजन या बजेटमध्ये करण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की MSME सेक्टर जे आहे आणि त्यालाच आता जे आपल्या ग्रामीण भागातले जे बचत गट आहे याला सुद्धा जोडायचं काम या बजेटमध्ये केलेलं आहे. आपण बघितलं असेल की मागच्या काळामध्ये जो प्रोग्राम आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्रीजींनी घेतला लखपती दिदींचा देशभरातल्या बऱ्याचशा बचत गटाच्या महिला इथे आलेल्या होत्या त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले आणि असे बचत गट देशभरामध्ये आता लखपती दिदीच्या माध्यमातून तयार झालेले आहे की जे वर्षाला 2-3 कोटीचं टर्नओव्हर आता करू लागलेलं आहे. तर आता एक प्लॅटफॉर्म चांगलं सरकारच्या माध्यमातून बचत गटांना मिळालेलं आहे. प्रोडक्टिव्हिटी त्यांची वाढलेली आहे, कॅपॅसिटी वाढलेली आहे. तर ह्या बचत गटांना MSME सोबत कसं जोडता येईल की जेणेकरून प्रोसेसिंग युनिट ते उभे करू शकतात आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या इकॉनॉमीला पण एक ग्रोथ मिळू शकते आणि ग्रामीण भागामध्ये पण महिलांना रोजगाराची संधी मिळू शकते. ह्यासाठी सुद्धा आता ह्या बजेटमध्ये तरतूद करून देण्यात आलेली आहे. जवळपास 10,000 कोटीचं बजेट यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे की जेणेकरून बचत गटांचं एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर ग्रामीण भागामध्ये पण उभं राहील आणि जास्तीत जास्त महिलांना या माध्यमातून रोजगाराची एक संधी आपल्याला मिळू शकते. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्पोर्ट्सचा की ह्या बजेटमध्ये खेलो इंडिया मिशन सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. आपण बघितलं असेल की मागच्या अधिवेशनाच्या काळामध्ये खेलो भारत नीती आपण कॅबिनेटच्या माध्यमातून मंजूर केलं. स्पोर्ट्स पॉलिसी सुद्धा पार्लमेंटच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे. स्पोर्ट बिल सुद्धा आता मंजूर केलेलं आहे आणि त्याचबरोबरने खेलो इंडिया मिशन सुद्धा आता ह्या बजेटमध्ये डिक्लेअर केलेलं आहे फायनान्स मिनिस्टरने. जे खेलो इंडिया आदरणीय प्रधानमंत्रीजींनी सुरू केलं होतं मागच्या 5 वर्षाआधी आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना गावागावापर्यंत पोहोचली. चांगले ग्रासरूटचे ॲथलीट्स त्यांचं टॅलेंट ह्या योजनेच्या माध्यमातून पुढे आलं. आपण जे आता ऑलिम्पिक झाले ज्यामध्ये मेडल बरेच ज्या ॲथलीट्सने आणलं ते सुद्धा खेलो इंडियाचे ॲथलीट्स होते आणि याला अजून प्रमोट करण्यासाठी किंवा जे 2036चं आपण ऑलिम्पिकचं स्वप्न बघतोय, कॉमनवेल्थचं स्वप्न बघतोय आणि त्याचबरोबरने विकसित भारत
जे बनवायचं सगळ्यांचं स्वप्न आहे, तर त्यासाठी देशातला प्रत्येक नागरिक किंवा प्रत्येक यूथ हा फिजिकली मेंटली हा फिट राहायला पाहिजे, तरच आपण देशाला विकसित बनवू शकतो. या अनुषंगाने खेलो इंडिया मिशन सुद्धा ह्या बजेटच्या माध्यमातून आता अनाऊन्स झालेलं आहे की त्या माध्यमातून स्पोर्ट्सचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं मजबूत होईल यासाठी प्रोविजन करण्यात आलेली आहे. स्पोर्ट्स सायन्स सेक्टर हे आपण कसं पुढे घेऊन जाऊ शकतो, स्पोर्ट्स मेडिसिन आपण कसं पुढे घेऊन जाऊ शकतो, कारण स्पोर्ट्स सायन्स आणि स्पोर्ट्स मेडिसिनचा खूप मोठा रोल आपल्या देशातल्या ॲथलीट्सला स्ट्रॉंग बनवण्यासाठी किंवा त्यांना त्या इंटरनॅशनल कॉम्पिटिशनपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी नेसेसरी आहेत त्या स्पोर्ट्स सायन्सच्या माध्यमातून, स्पोर्ट्स सायन्सच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून आता देशभरामध्ये करण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबरने स्पोर्ट्स कल्चर आपल्या देशामध्ये कसं वाढेल यासाठी क्रिकेट सोडून अजून दुसरे खेळांमध्ये पण कॉम्पिटिशन जास्तीत जास्त कशी वाढेल की ज्या माध्यमातून जे आपले ग्रामीण भागातले खेळाडू आहेत त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म त्या माध्यमातून मिळेल की जेणेकरून ते पुढे भविष्यामध्ये अजून चांगलं तयारी करू शकतात, चांगली हेल्दी कॉम्पिटिशन होईल आणि लीग्स कशा आपण वाढवू शकतो बाकीच्या खेळांमध्ये की जेणेकरून जे आपले ॲथलीट्स आहेत जे मेडल घेऊन येतात पण नंतर काही वर्षानंतर त्यांना सर्वाईव्ह करायला पण म्हणजे जड जातं. आणि बऱ्याचशा न्यूजमध्ये पण आपण बघतो की मेडल घेऊन येतात पण पुढे त्यांचं भविष्याचं काय. म्हणून आता सरकारचं एक पाऊल आहे की लीग्स आहे, कॉम्पिटिशन आहे की सतत 12ही महिने देशभरामध्ये प्रायव्हेट कंपनीज असतील किंवा सरकार असेल या सगळ्यांच्या माध्यमातून याला जास्तीत जास्त प्रमोट केलं गेलं पाहिजे की जेणेकरून देशभरामध्ये स्पोर्ट्स कल्चरही वाढेल, एक अवेअरनेस कॅम्प सुद्धा होईल आणि त्याचबरोबरने जे आपले ॲथलीट्स आहेत त्यांना एक चांगली व्यवस्था ह्या माध्यमातून उभी राहू शकते की जेणेकरून हे आपले ॲथलीट्स देशासाठी खेळू शकतील. ग्रामीण भागातले चांगले ॲथलीट्स आहेत त्यांना एक चांगलं स्टेज ह्या माध्यमातून मिळू शकतो, एक करिअर ऑपॉर्च्युनिटी याच्यामध्ये मिळू शकते आणि स्पोर्ट्स सेक्टर येणाऱ्या 10 वर्षामध्ये बऱ्याचशा म्हणजे एक जॉब ऑपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून एक मोठं सेक्टर आता पुढे येताना दिसतंय. कारण की जसं मी सांगितलं की स्पोर्ट्स सायन्स सेक्टर आहे, त्याच्यात न्यूट्रिशन आहे, फिजिओथेरपी आहे, स्पोर्ट्स मेडिसिन आहे, हे आता एक नवीन सेक्टर आलेलं आहे की ज्या माध्यमातून की ऑपॉर्च्युनिटी करिअरमध्ये पुढे जाण्याची खूप नवीन संधी या माध्यमातून दिसतंय. स्पोर्ट्स मॅनेजमेंट सेक्टर आहे, तर हे सगळं स्पोर्ट्सच्या माध्यमातून करण्यात येतं आहे. तर अशा पद्धतीने ह्या बजेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की नक्कीच ह्या बजेटच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राचा जिल्ह्याचाही विकास होताना आपल्याला दिसेल. दुसरं की आता जे सरकारने या बजेटमध्ये हे सुद्धा जाहीर केलेलं आहे की प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये मुलींसाठी आता हॉस्टेलची सुद्धा उभारणी करण्यात येणार आहे की जेणेकरून की ज्या मुली आहेत ग्रामीण भागातल्या त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणाच्या चांगल्या व्यवस्था किंवा नोकरीच्या संदर्भामध्ये कुठे अडचणी येता कामा नये म्हणून प्रत्येक जिल्ह्याला हॉस्टेलची सुद्धा फॅसिलिटी देण्यात आलेली आहे. एक नवीन सेक्टर पुढे येतं आहे जे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपण आज सगळेच बघतो की कंटेंटला तर खूप मोठी व्हॅल्यू आहे. म्हणून आता सरकार त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करते आहे की आपण इथे कंटेंट बनवणाऱ्या लॅब सुरू केल्या पाहिजे आणि काही कोर्सेस आपण सुरू केले गेले पाहिजे की प्रोफेशनली मुलं याच्यामध्ये जाऊ शकतात आणि ज्या कंटेंटच्या माध्यमातून त्यांना म्हणजे पैसे कमवायची एक नवी संधी याच्यामधनं मिळू शकते. जे आता गेम्स खेळले जातात किंवा आपण ई स्पोर्ट्सच्या बद्दल आता बोलतो की बरेचसे बाहेरच्या देशातले खेळ आपण आता PS4 असेल PS5 असेल त्या माध्यमातून आज घराघरामध्ये गेम पोचलेला आहे. पण त्याला इंडियन व्हर्जनमध्ये आपण कसं कन्वर्ट करू शकतो की जेणेकरून आपलं कंटेंट हे जगभरामध्ये जाईल सुद्धा, त्याची एक चांगली व्हॅल्यू सुद्धा आपल्या इथल्या लोकांना मिळेल आणि त्याचबरोबर ती जी आपली हिस्ट्री राहिलेली आहे ती सुद्धा लोकांसमोर ह्या गेम्सच्या माध्यमातून कशी जाऊ शकते याचा सुद्धा प्रयत्न या बजेटच्या माध्यमातून सरकारचा प्रयत्न आहे की तो आपण केला पाहिजे की जेणेकरून
आपल्या इथल्या मुलांना सुद्धा त्याची आपल्या हिस्ट्रीची पण माहिती होईल आणि त्याचबरोबर त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे त्याच्या माध्यमातून त्यांना एक करिअरमध्ये पुढे जायची सुद्धा संधी मिळू शकते. तर अशा पद्धतीने हे ऑल ओव्हर बजेट आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या बजेटमध्ये म्हणजे काही विरोधकांनी टीका सुद्धा केला की काहीच बजेटमध्ये नाही आहे, पण जर आपण बघितलं असेल की सगळ्या सेक्टरला सोबत घेऊन जाऊन कसं आपण स्टेबल आपली इकॉनॉमी ठेवू शकतो किंवा इकॉनॉमी कशा पद्धतीने आपण आत्मनिर्भर राहून आपण ग्रो करू शकतो या अनुषंगाने हे सगळं बजेट मांडलं गेलेलं आहे. कारण की आज पूर्ण जगभराची परिस्थिती बघितली तर बऱ्याचशा देशभरामध्ये काय परिस्थिती आहे आपल्याला सुद्धा माहीत आहे. कुठली इकॉनॉमी आज स्टेबल नाही आहे, कुठे आज युद्ध सुरू आहे, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज आपल्या देशाची इकॉनॉमी हे चांगल्या लेवलवर आहे आणि ही मेंटेन ठेवणे किंवा त्या लेवलवरनं अजून पुढे घेऊन जाणे यासाठी सगळ्या सेक्टरमध्ये स्थिरता आणू त्याला कसं ग्रो करता येईल या अनुषंगाने हे बजेट पुढे आणलं गेलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं सुरुवातीलाच मी सांगितलं की युवकांना सेंटरला ठेवून हे बजेट पूर्ण करण्यात आलेलं आहे की जेणेकरून भविष्यामध्ये युवकांचा खूप मोठा रोल या देशाला विकसित बनवण्यासाठी राहणार आहे आणि तो ह्या बजेटच्या माध्यमातून दिसतो सुद्धा आहे. आणि अशाच पद्धतीने येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये सगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला हळूहळू ग्रोथ होताना दिसेल.